च्या प्रश्नासंदर्भात आमचे व्यवस्थापक जे आहेत परिवहनचे चौधरी साहेब यांना भेटण्यासाठी गेलो होतो आणि तो महिलेचा एक अतिशय गंभीर प्रकार परिवहनच्या इथे झालेला होता। तो प्रकार सोडवण्यासाठी त्याला न्याय देण्यासाठी त्या महिलेला मी तिथे गेलो होतो। परंतु गेल्यानंतर बरीचशी चर्चा माझी चौधरी साहेबांसोबत झाली आणि त्या चर्चेअंती मी त्यांना ही महत्त्वाची माहिती दिली, साहेब आमच्या मोहन्यापासून जर खडकपाडा दुर्गाडीला आधारवाडीला कुठे जायचं आलं तर आमच्या विद्यार्थ्यांना कुठे जायचं झालं कॉलेजला तर प्रेम ऑटोला उतरून त्यांना चालत पायपीट करत जावं लागतं। अनेक आमचे कामगार वर्ग तिथे आहेत, त्यांना सुद्धा प्रेम ऑटोला उतरून खर्चिक बाब आहे जाण्यासाठी। या सर्व गोष्टी परिवहनने लक्षात घेतल्या पाहिजे। मी तुम्हाला आता याच ठिकाणी मागणी करतो की मला मोहन्यापासून दुर्गाडी खडकपाडा आधारवाडी ह्या मार्गावर एक आम्हाला बस तुम्ही लवकरात लवकर चालू करा। तर त्यांनी त्वरित माझा प्रश्न हा गंभीर आहे त्यांच्या लक्षात आलं आणि लगेच त्यांनी त्याचा पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि तो पाठपुरावा करता करता मी फेब्रुवारीमध्ये पत्र दिलं होतं। तर आज या मे महिन्यामध्ये त्यांनी मला मागील एक आठवड्यापूर्वी त्यांनी मला माझी जी मागणी आहे ती मान्य केली आणि हा रस्ता आपण चालू करतोय। 7 या रस्त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे। मोहना खडकपाडा दुर्गाडी अशी ही बस सेवा आजपासून येथे ती सुरू होणार आहे। ही बस सेवा आपली आज जरी कार्यक्रम इथे झाला असला तरी ही बस सेवा आमच्या ज्या मोहन्याचं जे शेवटचं टोक आहे एचएन बस स्टॉप तिथून ही सेवा सुरू होणार आहे ते दुर्गाडीपर्यंत। एचएन बस स्टॉप ते दुर्गाडी ह्या मार्गामध्ये फक्त 15 रुपयात हा पुरुष मंडळी 15 रुपयामध्ये तिथपर्यंत दुर्गाडीपर्यंत पोहोचणार आहे आणि आमच्या महिला ज्या आहेत फक्त 10 रुपयामध्ये दुर्गाडीपर्यंत पोहोचणार आहेत। आणि यात सोयीस्कर बाब अशी झाली, पहिलं आम्हाला भिवंडीला जेव्हा जावं लागायचं तर आम्हाला पहिलं कल्याणला जावं लागायचं, कल्याण स्टेशनहून आम्हाला भिवंडीला जावं लागायचं। पण आता आमच्या लोकांच्या कल्याणचा जे रहदारीचा विषय आहे तिकडे जाण्याचा आता गरज नाही आहे। त्यांना दुर्गाडीला उतरायचं आहे, दुर्गाडीहून कल्याणहून येणारी जी भिवंडी बस आहे तिच्यात बसायचं आणि डायरेक्ट भिवंडीला जायचं आहे। म्हणजे कोणगावला जी जाणारी मंडळी आपली त्यांचे देखील प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत याच्यामध्ये। हायवेला बरेच लोक आमच्या इथं आहेत की त्यांना हायवेमधून इतर गाड्या पकडाव्या लागतात, त्यांचा सुद्धा प्रश्न इथून सॉल्व्ह होणार आहे। आणि येताना सुद्धा भिवंडीहून मोहन्याला येताना कल्याणला न जाता मोहन्याला येण्यासाठी दुर्गाडीला उतरून ते डायरेक्टली मोहन्याला येऊ शकतात। मी ज्येष्ठांना सुद्धा याच्यात सवलती आहेत मला आणि मी याचा जो टाइम टेबल आहे सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ही बस सेवा सुरू होणार आहे। ही प्रायोगिक तत्वावर आपण तो टाइम दिलेला आहे। जवळजवळ 24 फेऱ्या, जाताना 12 येताना 12 अशा 24 फेऱ्या या गाडीच्या होणार आहेत। आणि जसा जसा आपल्याला या गाडीचं समजेल की अजून या गाडीच्या फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे, कालांतराने याच्यात बसची सुद्धा अजून वाढ होणार आहे अशी माहिती मला व्यवस्थापक डोबासे साहेब व चौधरी साहेब यांनी दिली। मी त्यांच्या परिवहनचे माझे जिल्हाध्यक्ष माझे सर्व सहकारी दशरथ पाटील, अजिंक्य साळवे, नागेश भोईर, हरिश्चंद्र पाटील, उर्मिला भोईर, दर्शना जेवढे सर्व मंडळींचं मी येथे माझ्यावर सहकार्य केलं, सर्व पक्षातील लोक इथे आली, मी सर्वांची